नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहवाल आणि निर्देशांक बघणार आहोत। मागील वर्षी म्हणजे 2023 रोजी प्रसिद्ध झालेले सर्व महत्त्वपूर्ण अहवाल आणि निर्देशांक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यामध्ये आपण प्रश्न घेणार आहोत आणि त्यानंतर त्याचे संपूर्ण एक्सप्लेनेशन सुद्धा बघणार आहोत। असं सुद्धा होऊ शकते की एखादा अहवाल किंवा एखादा निर्देशांक सुटलेला असेल, राहून गेलेला असेल, तर त्याबाबत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सांगू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला तिथे विचारू शकता। ओके, या लेक्चरमध्ये बघा आपण काय करणार आहोत, तर हे बघा मी तुम्हाला प्रश्न देणार। उदाहरणार्थ हा प्रश्न आहे, तुम्हाला याचे उत्तर गेस करायचे आहे। मी तुम्हाला विचार करायला वेळ देणार नाही, कारण बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे, ऑनलाईन लेक्चर नाही। ओके, ऑनलाईन लेक्चर असेल तर तुम्हाला विचार करायला, प्रश्न सॉल्व करायला किंवा बघा विद्यार्थ्यांना आठवत नाही तर तुम्हाला आठवायला सुद्धा वेळ लागत असतो, तर एखादा मिनिट किंवा 30 सेकंद तुम्हाला ऑनलाईन लेक्चरमध्ये मिळत असतात। परंतु हा रेकॉर्डेड लेक्चर असल्या कारणाने तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचे उत्तर देऊ शकता। ओके, उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे बघा संपूर्ण एक्सप्लेनेशन सुद्धा मिळणार आहे। ओके, तर आता बघा फर्स्ट प्रश्न इथे आहे तुमच्यासमोर, भूक निर्देशांकाबाबत आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स बाबत प्रश्न आहे। निरनिराळ्या परीक्षांमध्ये GHI म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स बाबत प्रश्न विचारले जातात। तर यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय असते, तर भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा याचे उत्तर आहे उत्तर क्रमांक 1, 111वा क्रमांक। आता एक्सप्लेनेशन बघा, जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत 111व्या क्रमांकावर आहे। ओके, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। आणि 125 देश होते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। 125 पैकी 111व्या स्थानावर आहे। पॉईंट्स मिळालेले आहेत 28.7, हे तुम्हाला विचारले जाणार नाही। 28.7 वगैरे तुम्हाला विचारले जाणार नाही, तुम्हाला फक्त आणि फक्त क्रमांक विचारले जाणार आहे। ओके, शेजारील जे देश तुम्ही करून ठेवा जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल, नाहीतर बघा तुम्ही पोलीस भरती करत असाल किंवा कंबाईन करत असाल तर शेजारील देश वगैरे करण्याची गरज नाही। परंतु तुम्ही राज्यसेवा करत असाल तर तुम्हाला 1 पॉईंट टाकतील ते की शेजारील देशामध्ये जे आहे भारत शेवटच्या स्थानावर आहे, परंतु असे नाही। अफगाणिस्तान बघा शेवटच्या स्थानावर तुम्हाला दिसणार आहे आणि भारत शेवटून दुसरा आहे, जे साऊथ एशियन कंट्रीज आहेत। ओके, बाकी इथे बघा बेलारूस, बोस्निया वगैरे टॉपवर आहे, हे तुम्हाला विचारले जाणार नाही। आणि शेवटचे देश चाड, नायजर वगैरे तुम्हाला विचारले जाणार नाही। ओके, परंतु बघा हा जो NGO आहे कन्सर्न वर्ल्ड वाईड, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतो जर तुम्ही राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर। ओके, कन्सर्न वर्ल्ड वाईड। बाकी तुम्ही पोलीस भरती कंबाईनचा अभ्यास करत असाल फक्त 111 हा क्रमांक तुम्ही लक्षात ठेवा। ओके, आता समोर बघा, हे बघा काही नोट्स आहेत। आता बघा प्रश्न क्रमांक 2। ओके, टाइम्स हायर एज्युकेशन जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024 नुसार भारतातील विद्यापीठांच्या संख्येनुसार भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? ओके, तर टाइम्स हायर एज्युकेशनच्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीवर नेहमी प्रश्न येत असतो, हे तुम्हाला करूनच जावं लागणार आहे। ओके, आता याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। ओके, म्हणजे 4थ्या क्रमांकावर भारत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। इथे बघा, आता बघा याचवर आणखी एक प्रश्न आहे, 3 प्रश्न आणलेले आहेत यावर। ओके, तर बघा सेकंड प्रश्न म्हणजे टोटल थर्ड प्रश्न, टाइम्स हायर एज्युकेशन जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024 नुसार भारतातील किती विद्यापीठांना यावेळी क्रमवारी स्थान मिळालेले आहे? हा एक प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। ओके, याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 275। ओके, थर्ड प्रश्न बघा, आता तिसरा प्रश्न म्हणजे टोटल 4था प्रश्न, टाइम्स हायर एज्युकेशन जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024 नुसार भारतातील कोणते विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे? ओके, तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 IISc बेंगळुरू। ओके, आता याचे संपूर्ण एक्सप्लेनेशन बघा, टाइम्स हायर एज्युकेशन 2024 रँकिंग। ओके, तर यामध्ये जागतिक लेवलवर बघा पहिल्या क्रमांकाची युनिव्हर्सिटी म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड। ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की
टाइम सायर एज्युकेशन रँकिंगनुसार जागतिक लेवलवर पहिल्या क्रमांकाची युनिव्हर्सिटी कोणती आणि भारतातील पहिल्या क्रमांकाची युनिव्हर्सिटी कोणती, हे दोनही तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. ओके, तर जागतिक लेवलवर आहे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आणि भारतात बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू म्हणजे IISc बेंगलुरू. ओके, हे दोन ऑप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हे दोन नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पहिलं म्हणजे ऑक्सफर्ड, सेकंड म्हणजे IISc. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. जर तुम्ही भरती परीक्षांचा अभ्यास करत असाल किंवा तुम्ही कंबाईन परीक्षेसाठी अभ्यास करत असाल, जर तुम्ही राज्यसेवेसाठी अभ्यास करत आहे तर तुम्हाला इथे बाकीची इन्फॉर्मेशन संपूर्ण तुम्हाला रीड करावी लागेल. उदाहरणार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठाने सलग 8व्या वर्षी अभूतपूर्व प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर हे बघा, एकूण 91 भारतीय विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवलेले आहे. गेल्या वर्षी 75 होते, म्हणजे आपलं सेकंड प्रश्न चुकलेला आहे. ओके, सेकंड प्रश्न बघूया. हे बघा 75 सांगितलेलं आहे, 75 नाही आहे, 91 आहे. ओके, 91 तुम्ही लक्षात ठेवा. मी इथे काही लिहून आणलेलं नाही, मला ज्याप्रमाणे आठवून राहिलेलं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तरे सांगून राहिलेलो आहो. आपल्याकडे एक्सप्लेनेशन आहेत, तर जर बघा एखाद्या ठिकाणी चूक झालेली असेल तर एक्सप्लेनेशनमध्ये आपण ते चूक दुरुस्त करणार आहोत. ओके, ज्याप्रमाणे इथे आपल्या हातून चूक झालेली होती की हे बघा 91 पाहिजे उत्तर. ओके, आता हे तुम्ही कधीही विसरणार नाही. ओके, आता तुम्ही कधीही विसरणार नाही की 91 भारतीय विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवलेले आहे, जे मॅक्झिमम आहे आतापर्यंतचे. मागच्या वेळेस 75 होते. राज्यसेवावाल्यांना यावर प्रश्न येणार आहे. ओके, एक स्टेटमेंट ते टाकतील यावर. ठीक आहे. IISc बेंगलुरू भारतीय विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान आहे. आणि बघा IITने सलग 4थ्या वर्षी रँकिंगवर बहिष्कार टाकलेला आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जेव्हा यावर प्रश्न विचारेल तर ते IIT टाकू शकत नाही. जर ऑप्शनमध्ये तुम्हाला IIT दिसलं तर समजून जायचं की ते ऑप्शन तुम्हाला मारायचे नाही आहे. ओके, इथे बघा कुठेही तुम्हाला IIT दिसणार नाही. ओके, कारण IITने बहिष्कार घातलेला आहे. IITने इथे रँकिंगमध्ये यांनी पार्टिसिपेटच केलेलं नाही आहे. म्हणून जर तुम्हाला विचारलं की हे बघा प्रश्न की टाइम सायर एज्युकेशननुसार भारतातील प्रथम किंवा सेकंड किंवा थर्ड कोणतंही त्यांनी विचारलं तर आणि तिथे जर IIT असेल तर तुम्हाला ते उत्तर मारायचे नाही. तर हे बघा खूप सिंपल होऊन जाते. IISc बेंगलुरू लक्षात ठेवणं खूप सिंपल होऊन जाते, कारण IIT इथे नाही आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर यावर आपण 3 प्रश्न बघितलेले आहेत. आणि इथे बघा काही शॉर्ट नोटसुद्धा आहे, जिथे बघा या यादीत संख्येनुसार भारत बघा 4थ्या क्रमांकाचा देश आहे. इथे हे जे आहे नोट्स तुम्हाला दिलेले आहेत, हे सुद्धा तुम्ही रीड करू शकता. हे शॉर्ट नोट्स आहेत. ओके, थोडीशी बघा तो VIMP इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मिळणार आहे. ओके, हे सुद्धा तुम्ही रीड करू शकता. आता समोर बघा फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये प्रथम क्रमांकाची भारतीय कंपनी कोणती. तर याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रिलायन्स इंडस्ट्रीज. ओके, फॉर्च्यून 500 नुसार. आणखी काही याद्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला कंपन्या मिळणार आहेत, विविध कंपन्या तुम्हाला मिळणार आहेत, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु सध्या आपण फॉर्च्यून 500 बघणार आहोत. ओके, तर यानुसार बघा जागतिक लेवलवर पहिल्या नंबरची आहे वॉलमार्ट. यावर सुद्धा प्रश्न येणार आहे. ओके, वॉलमार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे की फॉर्च्यून 500 नुसार जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी कोणती, तर वॉलमार्ट अमेरिका. ओके, आता हे तुम्ही लक्षात ठेवू नका. बाकी दोन नाही लक्षात ठेवलं तरी चालते. आणि भारतातील पहिली रिलायन्स इंडस्ट्रीज. सेकंड नंबर वगैरे विचारणार नाही, थर्ड वगैरे. इथे फक्त मी तुम्हाला यादी देऊन दिलेली आहे. हे नाही केलं तरी तुम्ही चालणार आहे. ठीक आहे, करायचं असेल करा, नाही केलं तरी चालते. फक्त 2 लक्षात ठेवायचे आहे, वॉलमार्ट आणि रिलायन्स इंडस्ट्रीज. ओके, आता समोर बघा, हे बघा आणखी एक विद्यापीठ क्रमवारी आलेली आहे. QS विद्यापीठ क्रमवारी 2024 नुसार भारतातील पहिल्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था कोणती आहे. तर याआधी आपण कोणती बघितलेली आहे, टाइम्स हायर एज्युकेशन. आता कोणती आलेली आहे, QS विद्यापीठ क्रमवारी. ओके, यानुसार बघा पहिल्या क्रमांकाची जी हे आहे विद्यापीठ आहे किंवा शैक्षणिक संस्था आहे ते म्हणजे IIT मद्रास. ओके, IIT मद्रास यांनी हे बघा IIT मुंबई आहे, IIT मुंबई. ओके, फर्स्ट क्रमांक IIT मुंबई यांनी जे आहे फर्स्ट क्रमांकावर दिलेली आहे QS विद्यापीठ क्रमवारी 2024 नुसार. ठीक आहे, यामध्ये बघा जागतिक लेवलवर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल MIT.
जे आहे US मध्ये, आणि फर्स्ट नंबरवर आहे IIT मुंबई भारतातील. फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जास्त काही लक्षात तुम्हाला ठेवण्याची गरज नाही. 2 पॉईंट लक्षात ठेवायचे, एक म्हणजे MIT, एक म्हणजे मुंबई, आणि मुंबईची रँकसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता 149. ओके, रँक लक्षात ठेवा 149. राज्यसेवावाल्यांना रँकसुद्धा इम्पॉर्टंट आहे, बाकी विद्यार्थ्यांना रँक इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला फक्त एवढं विचारलं जाणार पोलीस भरतीवाल्यांना की QS वर्ल्ड रँकिंगनुसार पहिल्या क्रमांकावर कोणती जी आहे युनिव्हर्सिटी आहे भारतातील, एवढं तुम्हाला येणार आहे. राज्यसेवावाल्यांना नंबरसुद्धा येणार, नंबर म्हणजेच रँकिंगसुद्धा विचारली जाणार, ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता समोर बघा, हे बघा, हा सुद्धा पॉईंट आहे की भारतातील एकूण 45 विद्यापीठांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे सुद्धा राज्यसेवावाल्यांनी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता समोर बघा, राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023 नुसार कोणत्या शैक्षणिक संस्थेने पहिला क्रमांक पटकावलेला आहे? ओके, याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 IIT मद्रास. ओके, याने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीनुसार पहिला क्रमांक पटकावलेला आहे. म्हणूनच बघा इथे कन्फ्युजन होते. या आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला चुकीने IIT मद्रास उत्तर सांगितलेलं होतं, कारण बघा इथे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. तर लक्षात ठेवायचं, 3 क्रमवारी बघितलेल्या आहे आपण. पहिली म्हणजे टाइम्स हायर एज्युकेशन, सेकंड म्हणजे QS, आणि थर्ड म्हणजे राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी. याला तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क NIRF. ओके, इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, मराठीमध्ये इथे लिहिलेलं आहे बघा राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी. हे असं पेपरमध्ये विचारल्या जात नाही. नॉर्मली बघा असं इथे लिहून नाही की नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क असंच विचारले जाते. इंग्लिशच्याच मराठीमध्ये तुम्हाला तिथे जे आहे ते डायरेक्टली देऊन देतात की नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क, कारण काही विद्यार्थी बघा विसरून जाऊ शकतात. ओके, विसरायचे नाही. NIRF लक्षात ठेवा. आणि सलग 5व्या वर्षी अव्वल स्थान कायम राखलेले आहे. कोणी बघा तर हे बघा IIT मद्रास. ओके, युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेस हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, ओव्हरऑल कॅटेगरी बघा, ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये IIT मद्रास. युनिव्हर्सिटी बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IISc बेंगलुरू. ओके, इथे लिहितो IISc बेंगलुरू ही आहे युनिव्हर्सिटी. ओके, कॉलेजेसमध्ये बघा मिरांडा हाऊस दिल्ली. ओके, आणि मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये एम्स न्यू दिल्ली. ओके, तर हे चारही तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही. तुम्ही फक्त ओव्हरऑल कॅटेगरी लक्षात ठेवा. ओव्हरऑलमध्ये आहे IIT मद्रास, फक्त एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालते. ओके, युनिव्हर्सिटी विचारण्याचे चान्सेस कमी आहे. लक्षात ठेवता येत असतील तर तुम्ही बघा चारही लक्षात ठेवा, काही फरक पडत नाही. लक्षात राहत नसतील तर IIT मद्रास फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता समोर बघा. ओके, राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी 2023 नुसार IIT मद्रासने 5व्यांदा जी आहे बाजी मारलेली आहे, आणि समग्र क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर IIT मद्रास आहे. समग्र क्रमवारी म्हणजे ओव्हरऑल कॅटेगरी. ठीक आहे, तर तीनही एज्युकेशनल लिस्ट आपण बघितलेलं आहे. ओके, 3 क्रमवाऱ्या आपण बघितलेल्या आहे. आणखी असेल तर ते सुद्धा मी ॲड करणार, परंतु प्रश्न या 3वरच तुम्हाला येणार आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता समोर बघा, इथे बघा आता निर्यात सज्जता निर्देशांक. ओके, निर्यात सज्जता निर्देशांक यावर नेहमी प्रश्न येत असतो. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. ओके, 2 प्रश्न विचारले जातात. आपण इथे दोनही बघून घेणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते? ओके, पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर बघा तामिळनाडू. ओके, तामिळनाडू तुमचं राहणार आहे पहिल्या क्रमांकाचे राज्य. ओके, इथे बघा निर्यात सज्जता, एक सेकंड, ब्लॅक कलरचा पेन, निर्यात सज्जता निर्देशांक. ओके, हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. समोर बघा नीती आयोगाच्या निर्यात सज्जता, हे बघा तामिळनाडूने 80.89 चा स्कोअर केलेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार, एक म्हणजे तामिळनाडू, सेकंड म्हणजे महाराष्ट्र. ओके, तुम्हाला तामिळनाडू आणि महाराष्ट्रावर प्रश्न विचारले जाणार आहे. ओके, पहिल्या क्रमांकाचे आहे तामिळनाडू आणि सेकंड नंबरवर आहे महाराष्ट्र. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारले जाणार की महाराष्ट्र कितव्या महाराष्ट्र निर्यात सज्जता निर्देशांक 2022 यादीनुसार महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र आहे सेकंड.
ओके, आणि निर्यात सज्जता निर्देशांक 2022 नुसार फर्स्ट क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर तामिळनाडू. असे 2 प्रश्न यावर तुम्हाला विचारले जाणार. बाकी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन राज्यसेवा विद्यार्थ्यांसाठी इथे आहे की डोंगराळ हिमालयीन राज्यामध्ये उत्तराखंड, भूवेष्टित प्रदेशामध्ये हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये गोवा हे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहे. ही संपूर्ण PDF तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थ्यांना. ओके, काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आलेलं असेल की PDF मिळणार की नाही, तरी संपूर्ण PDF तुम्हाला मिळणार आहे, परंतु बघा 2-3 दिवसाने मिळणार आहे. ओके, व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर 2-3 दिवसाने PDF मिळणार आहे. कारण काही विद्यार्थी फक्त PDFचा वेट करत असतात, लेक्चर करत नाही आणि मग फक्त PDF डाउनलोड करून घेतात आणि इकडे तिकडे सर्क्युलेट करत असतात. जे विद्यार्थी लेक्चर करतात त्यांना बघा ते सन्मान करतात. जेव्हा तुम्हाला PDF मिळते त्याची ते रिस्पेक्ट करतात आणि इकडे तिकडे स्प्रेड करत नाही. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की PDF बनवायला वेळ लागतो, मेहनत लागते, तर ती PDF जे विद्यार्थी लेक्चर करून राहिलेले आहेत त्यांना ती PDF मिळणे गरजेचे आहे. तुम्ही लेक्चर करून राहिलेले आहे, तुम्ही मेहनत घेऊन राहिलेले आहे, ओके, लेक्चरला आलेले आहे, एवढ्या वेळपर्यंत तुम्ही लेक्चर केला तर PDFवर तुमचा हक्क आहे, बाकी कुणाचाही हक्क नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. इकडे तिकडे PDF पाठवायची नाही, PDF फक्त तुमच्याजवळ ठेवायची. 2-3 दिवसानंतर तुम्हाला PDF मिळून जाणार आहे. ओके, आता समोर बघा. ओके, हे शॉर्ट नोट्स आहेत. आता बघा हेनले पासपोर्ट निर्देशांक, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 यावर सुद्धा नेहमी प्रश्न येतो की पासपोर्ट निर्देशांकानुसार भारत जे आहे, भारताचे जे पासपोर्ट आहे ते कितव्या क्रमांकावर आहे. ओके, तर बघा याचे उत्तर आहे, उत्तर क्रमांक 1 80व्या क्रमांकावर आहे. पण भारत बघा एकटा देश नाही आहे. ओके, 80व्या क्रमांकावर एकटा देश नाही आहे, 3 देश आणखी आहे. हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हे बघा भारत 80व्या क्रमांकावर आहे. हे बघा भारत 80व्या क्रमांकावर आहे आणि 3 देश आहेत 80व्या क्रमांकावर, टोगो, सेनेगल आणि भारत. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही राज्यसेवेचे विद्यार्थी असाल तर टोगो, सेनेगल आणि भारत 80व्या क्रमांकावर आहे. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर पोलीस भरतीवाले विद्यार्थी असाल तर फक्त 80 हा क्रमांक तुम्ही लक्षात ठेवा. कंबाईनचे विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा 80व्या क्रमांकावर लक्षात ठेवा. आणि बघा पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण बघा तुम्हाला 2 प्रश्न यावर बनतात. एक म्हणजे हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार पहिल्या क्रमांकावरचा देश कोणता आहे तर सिंगापूर, आणि भारताचे आणि सेकंड प्रश्न म्हणजे भारताचे स्थान कोणते आहे तर 80. राज्यसेवेचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला जे आहे टोगो, सेनेगल लक्षात ठेवा लागेल. आणि हे बघा भारतीय पासपोर्ट धारकांना आता 57 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळेल. हा सुद्धा पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांकरिता ही संपूर्ण जी PDF मी तुम्हाला देणार आहे ही तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे प्रश्न मी तुम्हाला देऊन राहिलेले आहोत ते खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. ओके, आता समोर बघा. आता बघा जागतिक प्रेस स्वातंत्र्य. ओके, यावर सुद्धा नेहमी प्रश्न येत असतो. जागतिक प्रेस स्वातंत्र्यानुसार नेहमी यावर सरकारचे क्रिटिसिझम होत असते. ओके, भारताला नेहमी शेवटी ठेवतात ते. तर आता बघा यामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक 3 161व्या क्रमांकावर यांनी भारताला ठेवलेलं आहे. यामुळे बघा यांच्यावर भरपूर जे आहे क्रिटिसिझम झालेलं होतं की तुम्ही जे इंडेक्स बनवता तो इंडेक्स प्रॉपर नाही. ओके, तर यावर आता बघा प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहे. कारण एखादा इंडेक्स जर खूप जास्त कॉन्ट्रावर्सीमध्ये सापडला तर त्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी असतात, कारण त्यावर लोकांचा विश्वास राहत नाही. ओके, तर यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे, म्हणून हे मी तुम्हाला टाकलेलं आहे, कारण इम्पॉर्टंट आहे. ओके, भारत 180 देशांपैकी 161, हे बघा 180 देशांपैकी 161व्या स्थानावर आहे. ही जी संस्था आहे, संस्था इम्पॉर्टंट आहे, वॉच डॉग रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर. ओके, खूप इम्पॉर्टंट संस्था आहे. याचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. याच्या नावावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्यसेवावाल्यांना. ओके, पोलीस भरतीवाले असाल 161 फक्त तुम्ही लक्षात ठेवा क्रमांक. ओके, आणि पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे. ओके, भारतातले 2 महान जर्नलिस्टचे फोटो मी टाकलेले आहे. तुम्ही BJPचे समर्थक असाल तर तुम्ही ह्या माणसाला बघून जे आहे सबस्क्राईब करून टाका चॅनल. आणि तुम्ही काँग्रेस किंवा इतर जे आहे पॉलिटिकल पार्ट्या त्यांचे जर तुम्ही समर्थक असाल तर या माणसाला बघून तुम्ही जो आहे रवीश कुमारला बघून तुम्ही सबस्क्राईब करून टाका. मी दोघांनाही मानत नाही,
मी दोघांनाही मानत नाही, पण तुमच्यासाठी मी फोटो टाकलेले आहे जेणेकरून सगळ्या पार्टीचे लोक खुश झाले पाहिजे. ओके, तर इथे तुम्हाला फक्त नॉर्वे लक्षात ठेवायचे आहे आणि भारत लक्षात ठेवायचे आहे. स्थान लक्षात ठेवायचे आहे भारताचे 161. ओके, मागच्या वर्षी कितव्या क्रमांकावर होता वगैरे नाही विचारणार तुम्हाला इथे. ओके, जर तुम्ही कंबाईंड परीक्षा किंवा भरती परीक्षांसाठी तुम्ही अभ्यास करत असाल तर. राज्यसेवेमध्ये सुद्धा मागच्या वर्षी कोणत्या स्थानावर होता हे तुम्हाला इथे विचारले जाणार नाही. ओके, आता समोर बघा, हे बघा, जागतिक शांतता यादी, जागतिक शांतता निर्देशांकानुसार जगातील शांत देशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे आईसलँड. ओके, पहिल्या क्रमांकाचा देश आहे. आणखी बघा, ही संपूर्ण डिटेल आहे. फर्स्ट क्रमांकावर आहे आईसलँड, सेकंडवर आहे डेन्मार्क, थर्डवर आहे आयर्लंड, फोर्थवर आहे न्यूझीलंड. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. चारही देश लक्षात ठेवण्याची काही गरज नाही, हे विचारणार सुद्धा नाही तुम्हाला. फक्त आईसलँड लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि भारत, भारत बघा, हे बघा, भारताचे स्थान 126. एक सेकंद, भारताचे स्थान आहे 126 आणि पॉईंट्स आहेत 2.31 पॉईंट आहे. पॉईंट तुम्हाला विचारणार नाही, फक्त हा जो नंबर आहे ना 126 हे तुम्ही लक्षात ठेवा. शेवटच्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. परंतु तुम्हाला 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. एक म्हणजे पहिला क्रमांक आईसलँड आणि भारत 126व्या क्रमांकावर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता समोर बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 नुसार भारताचे स्थान कोणते? फायर पॉवर इंडेक्स म्हणजे कोणत्या देशाजवळ किती मिलिटरी पॉवर आहे हे ते बघा मोजतात, की कोणत्या देशाकडे फायटर जेट जास्त आहे, टँक जास्त आहे, मिसाईल, न्यूक्लिअर विपन, हे सर्व हे लोक मोजून घेतात आणि त्यानंतर रँकिंग देतात हे लोक, की पहिल्या क्रमांकावर हा देश आहे, सेकंडवर आहे, थर्डवर आहे. तर असे संपूर्ण देश जे आहे हे लोक रँकिंग लावून त्याची जी आहे यादी हे जाहीर करत असतात. यामध्ये भारताचे स्थान यांनी विचारलेले आहे प्रश्नामध्ये. तर बघा, 4थ्या क्रमांकावर आहे भारत. ओके, पहिल्या क्रमांकावर तुम्हाला माहिती आहे कोण राहणार आहे? US. सेकंड क्रमांकावर तुम्हाला माहिती आहे रशिया राहणार आहे. थर्डवर चायना आहे. ओके, आणि फोर्थवर जे आहे तो आहे इंडिया. ओके, यामध्ये बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मी तुम्हाला सांगितलं युनायटेड स्टेट्स जेवढं बघा मार्क जेवढे कमी असतात तिथे रँक तेवढीच हायर असते. इथे बघा इंडेक्समध्ये मार्क कमी आहेत परंतु रँक याची हायर आहे. ओके, भारताची बघा पॉईंट जास्त आहे परंतु रँक जी आहे ती कमी आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे फक्त भारताचे तुम्ही लक्षात ठेवा की भारत 4थ्या क्रमांकावर आहे. कारण बघा फर्स्ट क्रमांक तर लक्षात राहणारच आहे. ओके, रशिया आणि चीन फक्त विसरू नका. चीनला काही लोक वर ठेवतात रशियाच्या, काही विद्यार्थी त्यांना माहिती नसते, असं करायचं नाही. चीन सेकंड नंबरवर आहे, चायना थर्डवर आहे आणि इंडिया फोर्थ नंबरवर आहे. 5वा लक्षात नाही राहिला तरी चालते. ओके, पाकिस्तान बघा, पाकिस्तान 7व्या नंबरवर आहे. ओके, पहिल्या 10 मध्ये याने जे आहे प्रवेश केलेला आहे. मागच्या वर्षी 10च्या बाहेर असेल. ओके, पाकिस्तान मागच्या वर्षी 10च्या बाहेर असेल, यावर्षी 10 मध्ये प्रवेश केला म्हणजेच 7व्या स्थानावर हा पोहोचलेला आहे. तुम्हाला फक्त भारताबद्दल प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे, आता समोर बघा, जागतिक सैन्य खर्चामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? ओके, हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. यावर नेहमी प्रश्न विचारला जातो की जागतिक सैन्य खर्चामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे. तर याचे उत्तर बघा, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 की जागतिक सैन्य खर्चामध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. ओके, सैन्यावर भारतातर्फे जो खर्च केला जातो तो सुद्धा इथे लिहून देण्यात आलेल्या लिहून दिलेला आहे. हे बघा, 4थ्या क्रमांकावर भारत आहे, 81.4 बिलियन $. ओके, आता बघा अमेरिकेचा बघा किती खर्च आहे, 877 बिलियन $. म्हणजे किती पटीने जास्त आहे बघा, 10 पटीने जास्त आहे, 10 पेक्षाही जास्त पटीने जास्त आहे. ओके, चीनच्या बघा 292 बिलियन जे आहे $. ओके, तर खूप जास्त खर्च आहे त्यांच्या. त्यानुसार रशियाच्या जवळच भारत आहे, परंतु रशिया सध्या परिस्थितीमध्ये युद्धात गुंतलेला आहे, तर म्हणून त्यांनी सुद्धा खर्च जे आहे वाढवलेला आहे. म्हणून भारत बघा 4थ्या स्थानावर गेला. याआधी भारत थर्ड स्थानावर होता, परंतु रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू झालं त्यामुळे बघा रशिया थर्डवर आलेला आहे. ठीक आहे, संस्थेचे नाव सिप्री लक्षात ठेवू शकता. तर इथे बघा फर्स्ट इम्पॉर्टंट आहे अमेरिका, की जागतिक सैन्य खर्चामध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे, सर्वात जास्त खर्च कोण करतो, तो अमेरिका. दुसरा चीन, तिसरा भारत लिहायचा नाही, तिसरा रशिया आहे. ओके, तिसरा रशिया आणि 4था भारत आहे आणि 5वा सौदी आहे. 5वा लक्षात ठेवू नका. ओके, आता समोर बघा,
भारत न्याय अहवाल 2022 यानुसार कोणते राज्य पहिल्या कोणते राज्य जे आहे, महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? ओके, तर महाराष्ट्र राज्य न्याय अहवालानुसार महाराष्ट्र राज्य 11व्या क्रमांकावर आहे. ओके, यामध्ये बघा संपूर्ण डिटेल आहे. इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ही रिपोर्ट प्रसिद्ध होते. प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट नाही. खूप साऱ्या लोकांना वाटते गव्हर्नमेंट असेल, परंतु गव्हर्नमेंट राहत नाही. ओके, प्रायव्हेट संस्था आहे. प्रायव्हेट संस्थेद्वारे हे जे आहे अहवाल दिला जातो. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे कर्नाटक. ओके, कर्नाटक आहे 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये, म्हणजेच मोठ्या राज्यामध्ये कर्नाटक आहे. तर तुम्हाला प्रश्न कर्नाटकवर येणार आणि महाराष्ट्रावर येणार, बस झालं, तेवढंच येणार आहे तुम्हाला. ओके, छोट्या राज्यांमध्ये, मध्यम वगैरे राज्यांमध्ये असेल तर ते तुम्हाला येणार नाही. ओके, आणि न्याय अहवाल म्हणजे कुठं जास्त न्याय मिळतो किंवा जे कोर्ट आहे, कोर्ट कचेरी, त्याबाबत हे नाही. ओके, कोर्ट कचेरीबाबत नाही. काही विद्यार्थ्यांना वाटू शकते कोर्ट वगैरे असते, हायकोर्ट वगैरे असते, तर ज्याप्रमाणे ते न्याय देतात, निर्णय देतात, त्यानुसार होत असेल, परंतु तसं काहीही नाही. पोलीस न्याय व्यवस्था, तुरुंग आणि कायदेशीर मदत यानुसार आहे. ओके, कोर्ट कसं निर्णय देत आहे ते सुद्धा इन्क्लुडेड आहे, पण संपूर्ण ते नाही. ओके, थोडा पार्ट आहे त्याच्या. पोलीस न्याय व्यवस्था, तुरुंग आणि कायदेशीर मदत. ओके, राज्यसेवावाल्यांसाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही टाकलेला आहे. ओके, बाकी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवू नका. तामिळनाडू वगैरे तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालते, गुजरात वगैरे काही लक्षात ठेवू नका. हा इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. महाराष्ट्र 11व्या स्थानावर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे. 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिला कर्नाटक, दुसरा महाराष्ट्र, म्हणजे 11व्या स्थानावर महाराष्ट्र आणि टाटा ट्रस्ट. ठीक आहे, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आता समोर बघा, प्रश्न नाही आला, डायरेक्ट हे चाललेला आहे. प्रश्न कुठं आहे? प्रश्न नाही आला. ओके, जाऊ द्या. आपण बघून घेऊ, डायरेक्ट स्लाइड बघून घेऊ. ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स, भारत 3ऱ्या स्थानावर आहे. तुम्हाला इथेच प्रश्न विचारला जाणार की ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्सनुसार भारताचे स्थान कोणते? तर 3ऱ्या स्थानावर भारत आहे. ओके, हे 68 कंपन्यांचे मूल्य $1 बिलियनपेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवायचे असेल ठेवून द्या, नाही ठेवलं तरी चालते. समोर बघा, स्मार्ट सिटी अवॉर्ड. ओके, इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्डनुसार पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते? तर पहिल्या क्रमांकाचे शहर आहे बघा सुरत. इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड 2022 नुसार पहिल्या क्रमांकाचे जे शहर आहे ते सुरत आहे. सुरत नाही, इंदोर आहे. इथे आहे नाही का इंदोर? ओके, इथे टाकलेलंच नाही. ओके, इंदोर पाहिजे. इंदोर महाराष्ट्रातलं विचारलं काय? महाराष्ट्रातलं नाही विचारलं त्यांनी ना. इंदोर पाहिजे. सुरत तर 2nd नंबरवर दिसून राहिला. ओके, 2022 नुसार आहे. 2023 ची लिस्ट आली का? बघावं लागेल मला. हे 2023 ची लिस्ट आली असेल कदाचित, तर बघा तिथे बनलेला असेल प्रश्न. यानुसार तर बघा, पहिल्या क्रमांकाचे शहर इंदोर आहे. ओके, राज्य आहे MP. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की इथे प्रश्न आहे राज्य आहे MP. ओके, 2nd नंबरचे उत्तर आहे राज्य आहे MP. शहर आहे इंदोर आणि राज्य आहे MP. ओके, महाराष्ट्राबद्दल इथं काही देण्यात आलेलं नाही, तर प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. परंतु स्मार्ट सिटीज जे आहे थोडं चर्चेमध्ये राहते स्मार्ट सिटी, तर याबाबत प्रश्न विचारला जाणार तुम्हाला. इंदोर तुम्ही लक्षात ठेवा आणि राज्य MP तुम्ही लक्षात ठेवा. बाकी लक्षात नाही ठेवलं तरी चालते, कारण इथे कुठेही तुम्हाला महाराष्ट्र दिसून राहिलेलं नाही. पर्यावरण श्रेणीमध्ये नाही, इकॉनॉमी श्रेणीमध्ये नाही, मोबिलिटी श्रेणीमध्ये नाही, गव्हर्नर याच्यामध्ये नाही, कुठेही महाराष्ट्र आहे. तर इथे तुम्हाला प्रश्न विचारण्याचे चान्सेस नाही. फक्त शहर विचारेल की इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड 2022 नुसार पहिलं शहर कोणतं? तर इंदोर. ओके, राज्य विचारण्याचे चान्सेसही कमी आहे, पण लक्षात ठेवा MP. ओके, आता समोर बघा, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, यावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारला जातो. 2023 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? तर बघा, याचे उत्तर आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सनुसार भारताचे स्थान आहे 3rd, म्हणजे 40व्या क्रमांकावर भारत आहे. ओके, इथे लिहून आहे बघा, 132 अर्थव्यवस्थांपैकी 40व्या क्रमांकावर भारत आहे. ठीकठाक क्रमांक आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लंड. ओके, इथे प्रश्न विचारला जातो की संस्था, जागतिक बौद्धिक संपदा संस्था. ओके, संघटना. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि 40वा क्रमांक लक्षात ठेवा. पहिला क्रमांक स्वित्झर्लंड. हे 3 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा फक्त, बाकी काही लक्षात याच्यामध्ये ठेवण्यासारखं नाही. हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. चीनवर प्रश्न विचारणार नाही, तरी सुद्धा मी लिहून दिलेलं आहे की चीन जे आहे 12व्या क्रमांकावर आहे. लिहिलेलं आहे, प्रश्न विचारणार नाही. ओके, समोर बघा, सर्वोत्तम देशांच्या यादीमध्ये ती प्रश्न नाही बनलेला आहे वाटते. नो प्रश्न बनवलेला नाही. ठीक आहे, स्लाइड बघून घेऊया. सर्वोत्तम देशांच्या यादीमध्ये स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे.
भारत कुठं आहे बघा, भारत आहे 30व्या स्थानावर. ओके, किती देश आहेत टोटल देश दिलेले नाही, परंतु ठेवा लक्षात 30व्या स्थानावर भारत आहे आणि पहिल्या स्थानावर स्वित्झर्लंड आहे. 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहे फक्त. यामध्ये भारतावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी असतात, यामध्ये स्वित्झर्लंडवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सर्वोत्तम देशाच्या यादीमध्ये भारताचे स्थान कितवे आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहे, परंतु 30 नंबर तुम्ही लक्षात ठेवा. ओके, राज्यसेवा करणेवाले असेल तर 31व्या क्रमांकावर होता, आता थोडं बघा वाढलेला आहे क्रमांक थोडा चांगला झाला. तर फर्स्ट क्रमांकावर स्वित्झर्लंड, सेकंडवर कॅनडा, थर्डवर स्वीडन, ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त स्वित्झर्लंड तुम्ही लक्षात ठेवा आणि भारत 30 एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, समोर बघा, टाइम मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वोत्तम कंपन्या क्रमवारी 2023 नुसार बघा, जेव्हा फॉर्च्यून 500 आलेलं होतं, फॉर्च्यून 500 कंपन्या मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं होतं की आणखी येणार आहे कंपन्या. ओके, तर टाइम मॅगझिनची कंपनी, ओके, टाइम मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या सर्वोत्तम कंपन्या त्या कोणत्या होत्या, फॉर्च्यून 500. ह्या कोणत्या आहेत, टाइम मॅगझिन. ओके, यानुसार पहिल्या क्रमांकाची जी कंपनी आहे ती आहे इन्फोसिस. ओके, बघूया आपण यामध्ये बघा, पहिल्या क्रमांकाची जागतिक लेवलवरची आहे मायक्रोसॉफ्ट. ओके, मायक्रोसॉफ्टवर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहे, लक्षात ठेवा. जागतिक दर्जावर मायक्रोसॉफ्ट. ओके, अमेरिकेमध्ये आहे हे, पहिल्या 4 अमेरिकेतच आहे. ओके, पहिल्या 4 US मधल्याच आहे. त्यानंतर 5वी असेंच्युअर. खूप साऱ्या लोकांना वाटते की इंडियन कंपनी आहे असेंच्युअर, खूप सारे लोक म्हणत असतात की हे जी आहे इंडियन कंपनी आहे असेंच्युअर म्हणून. असेंच्युअर इंडियन कंपनी नाही आहे, आयरिश कंपनी आहे ती. ओके, लक्षात ठेवा, 5व्या क्रमांकावर असेंच्युअर आयरिश कंपनी आहे. भारतातली इन्फोसिस आहे आणि ही पहिल्या क्रमांकाची आहे, भारतातली पहिल्या क्रमांकाची आहे. ओके, आणि 100 मध्ये पहिली आहे, एकच आहे. 100 मध्ये एकमेव कंपनी आहे आणि 64 रँक आहे, 64. ओके, इथे लिहितो रँक 64, 100 मध्ये एकमेव भारतीय. मुख्यालय लक्षात ठेवा बेंगळुरू येथे आहे, स्थापना सुद्धा लक्षात ठेवा 1981. राज्यसेवामध्ये यावर प्रश्न येईल बघा, राज्यसेवामध्ये स्थापनाही विचारेल तुम्हाला, मुख्यालय विचारेल आणि रँकही विचारून टाकेल. ओके, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, यावर्षी येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. ओके, आता समोर बघा, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या म्हणजे मोठं शहर. ओके, मोठे शहर. यामध्ये पहिल्या क्रमांकाचे जे आहे ते शहर कोणते, तर यामध्ये पहिल्या क्रमांकाचे शहर आहे इंदोर. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. स्वच्छ वायू सर्वेक्षण यामध्ये 3 श्रेणी आहेत, तिन्ही लक्षात ठेवण्याची गरज नाही, एकच लक्षात ठेवा. 2 लक्षात ठेवा बघा, दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याचे कारण सांगतो. पहिलं तुम्हाला सांगितलेलं आहे इंदूर, कारण ओव्हरऑल असल्यासारखं आहे. 10 लाखापेक्षा जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहे, मोठं शहर आहे. आणि मीडियम लोकसंख्या म्हणजे 3 ते 10 लाख पर्यंत लोकसंख्या असलेली शहरामध्ये अमरावती, म्हणून हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे बघा सेकंड नंबरच्या, कारण महाराष्ट्रातलं शहर आहे. ओके, तर यावर तुम्हाला प्रश्न विचारेल की स्वच्छ सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातल्या कोणत्या शहराने जे आहे प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. 3 ते 10 लाख लिहिण्याची गरज सुद्धा पडणार नाही त्यांना. ओके, कारण महाराष्ट्र लिहिता बरोबर त्यामध्ये आलं ते. ओके, तर 3 ते 10 लाख लिहिणार नाही, तर लक्षात ठेवा 3 ते 10 लाख लिहो की न लिहो तुम्हाला माहिती पाहिजे अमरावती. ओके, अमरावती तुम्ही लक्षात ठेवा. तिसरी श्रेणी लक्षात ठेवू नका, परवानू आहे ते कोणतं तरी असेल ते लक्षात ठेवू नका. 2 पॉईंट लक्षात ठेवा फक्त, इंदूर आणि अमरावती, बात खतम. तिसरं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. प्रश्न तुम्हाला विचारेल अमरावतीवर किंवा इंदूरवर. ओके, समोर बघा, जागतिक आर्थिक मंचाने प्रसिद्ध केलेल्या लिंग असमानता निर्देशांक 2023 नुसार भारत जागतिक स्तरावर खालीलपैकी कोणत्या स्थानावर आहे. याचे उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 127. ओके, 127 तुम्ही पाठ करून टाका. इथे बघा 146 देशांच्या यादीमध्ये 127व्या स्थानावर आहे. काय, भारत मागच्या वेळेस 135व्या स्थानावर होता, म्हणजे रँक सुधारलेली आहे. ठीक आहे, रँक सुधारलेली आहे. पहिल्या क्रमांकावर आईसलँड आहे. मी जर तुम्हाला विचारलं की आईसलँड आधी कुठे दिसला, आणखी कुठे बघितलं आपण आईसलँड, शांत देश बघा, शांत देश है ना, शांत देशमध्ये बघितलं. शांत देश म्हणजे बघा कूल होतं ना, एकदम कूल असते, एकदम कूल माणूस आहे म्हणते, एकदम शांत माणूस आहे म्हणते कूल. तर आईस कूल असतो, तर असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. दोन्ही ठिकाणी लक्षात ठेवा, लिंग असमानता आणि जे आहे शांत, आईसलँड देश. ओके, पहिल्या क्रमांकामध्ये. आणि शेवटच्या
अफगाणिस्तान आणखी कुठेतरी शेवटच्या स्थानावर होता. कुठे होता? शांततेमध्येच होता. ठीक आहे. तर इथे जे शांत आहे म्हणजे इथे लिंग भाव असमानतेमध्ये जे जे देश पहिल्या आणि शेवटच्या स्थानावर आहे ते देश तिकडे सुद्धा आहे शांततेमध्ये. ओके, शांततेमध्ये भारताची रँक तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जर तुम्ही विसरले नसाल तर, न बघता सांगायचे आहे. ओके, आता बघा इथे भारत 127व्या स्थानावर आहे. तर राज्यसेवावाल्यांना नेहमी प्रश्न विचारला जातो इथे, आणि इथे विचारले जाणार आहे प्रश्न, आणि हे सर्वचे सर्व इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. इथे तुम्हाला आणखी एक स्टेटमेंट बनते राज्यसेवावाल्यांना की बांगलादेश, भूतान, चीन, श्रीलंका, नेपाळ हे जे देश आहे भारतापेक्षा समोर आहेत, असं सुद्धा ते लोक स्टेटमेंट टाकतात. ओके, फक्त पाकिस्तान मागं गेला. ओके, तर असं सुद्धा ते स्टेटमेंट टाकू शकतात. पाकिस्तान सुद्धा ॲड करू शकतात. तर तुमच्या तिकडे लक्ष पाहिजे. ओके, बाकी भरती परीक्षा कंबाईनवाल्यांना असे प्रश्न येणार नाही. डायरेक्ट तुम्हाला रँक विचारेल. 127 पहिल्या क्रमांकावर आईसलँड, शेवटच्या क्रमांकावर अफगाणिस्तान, संपलं. ओके, समोर बघा, इथे बघा मर्सरने प्रसिद्ध केलेल्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2023 नुसार जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते. ओके, तर याचे उत्तर बघा, याचे उत्तर तुम्ही गेस करू शकता. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. ओके, झुरिच जे आहे हे सेकंड नंबरचे आहे. ओके, आणि व्हँक्युव्हर, कॅनडा हे थर्ड नंबरचे आहे. ओके, पहिल्या क्रमांकाचे शहर आहे जे आहे व्हिएन्ना, जे की ऑस्ट्रिया या देशामध्ये आहे. ओके, यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, तो म्हणजे पुणे. ओके, हे शहर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातील शहर आहे, म्हणून हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. रँक आहे 154. याची रँक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, पुणेची. ओके, आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचे शहरसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ते म्हणजे हैदराबाद. तर तुमच्याकडे आता इथे 3 पॉईंट्स झालेले आहेत. पहिला पॉईंट म्हणजे व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया, सेकंड पॉईंट म्हणजे हैदराबाद, आणि थर्ड पॉईंट म्हणजे पुणे. पुणेची रँकसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता समोर बघा, आता बघा जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2023 नुसार भारताची रँक कोणती आहे. याचा आन्सर बघा, आन्सर आय थिंक बघा, याची रँक जी आहे ती 40 असायला पाहिजे. ओके, 40 दिलेलं नाही ऑप्शनमध्ये, 43 दिलेलं आहे. इथे आपण 40 करून टाकू. ओके, 40, एक सेकंड, रँक करून टाकू, याची 40 करून टाकू आपण. ओके, तर 40 रँक आहे 2023 नुसार. तुम्ही एकदा चेक करा. ओके, चेक करा हे रँक 40 आहे की नाही. माझ्याकडे याची PDF नाही, मी डायरेक्ट क्वेश्चन आणलेला आहे, प्रश्न आणला तुमच्यासाठी डायरेक्ट, आणि माझ्या मते 40 रँक असेल, जेवढं मला आठवून राहिलेलं आहे त्यानुसार 40 रँक असायला पाहिजे. यामध्ये एकूण देश होते 64. लक्षात ठेवण्याची गरज नाही. पहिला क्रमांक आहे डेन्मार्क, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. इथे तुम्हाला 2 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. पहिला पॉईंट म्हणजे पहिला देश डेन्मार्क, आणि भारताची रँक 40. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑलमोस्ट सर्वचे सर्व इम्पॉर्टंट अहवाल आणि निर्देशांक आपण बघितलेले आहेत. तरीसुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की एखादा निर्देशांक असेल जो तुम्हाला असं वाटत असेल इम्पॉर्टंट आहे, एखादा अहवाल असेल तुम्हाला वाटत असेल इम्पॉर्टंट आहे, तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सांगू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कधी कधी काय होते, त्या लिंकवर क्लिक केल्यावर टेलिग्रामचा ॲप ओपन होत नाही. ओके, त्या लिंकवर क्लिक केल्यावर ॲप ओपन होत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे, टेलिग्राम ॲप जे आहे तो ओपन करायचे आहे. तिथे बघा सर्च बॉक्स असतो. सर्च बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला तिथे असं टाईप करायचं आहे बघा, सरकारी नोकरी पत्रक, असं तुम्हाला तिथे टाईप करायचे आहे. तुम्हाला तिथे आपलं चॅनल हे मिळून जाणार आहे, आणि तिथे तुम्हाला आपलं चॅनल जॉईन करायचे आहे. तिथे तुम्ही प्रश्नसुद्धा विचारू शकता, आणि तुम्हाला याचे PDF सुद्धा तिथे तुम्हाला मिळणार आहे. ओके, 2-3 दिवसानंतर तुम्हाला याचे PDF अवेलेबल होणार. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपले बघा मॅथचे लेक्चरसुद्धा सुरू होणार आहे. ओके, पोलीस भरती आणि कंबाईन परीक्षा. ओके, आणि कंबाईन या 2 परीक्षांकरिता मॅथ लेक्चर आपले सुरू होणार आहेत. सर्वात आधी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेणार आहोत. याआधी आलेले जे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. तर तुम्हाला ते लेक्चर अटेंड करायचे आहेत. रेकॉर्डेड लेक्चर राहणार आहेत, आणि तुमच्यासाठी फायद्याचे राहणार आहेत. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. या लेक्चरची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा.
या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.